वाईमध्ये गेला तर थोडंसं पुढे जाऊन दोम गावातील लक्ष्मी नरसिंह मंदिर अजिबात चुकू नका. कारण आत्ता तर श्रावण चालू आहे आणि इथे नरसिंह मंदिरासोबतच सिद्धेश्वराचं सुद्धा सुंदर मंदिर आहे. इथं असणारी नितांत शांतता, प्राचीनता, इतिहास या सगळ्याचा मेळ असणारी ही जागा म्हणजे खरंच सुंदर आहे. इथं आतमध्ये गेलं की समोरच कासवाच्या आकाराचा नंदी सभा मंडप एका कमळाच्या आकाराच्या तलावात असलेला दिसतो आणि समोरच दिसतं सिद्धेश्वराचं मंदिर, जिथं आतमध्ये पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता आणि समाधान मिळतं. आता इथं शंभू महादेवाचं दर्शन घ्या आणि महादेवाचं दर्शन घेतलं आणि मंदिर बाहेरून न्याहाळतच बसलो. इथेच गणेशाचं आणि हनुमानाचं देखील सुंदर मंदिर आहे. तिथे दर्शन घ्या आणि ही वाड्यासारखी असलेली वास्तू पहा आणि समोरच वरती दिसेल नरसिंह मंदिर, जिथं उग्र आणि सौम्य म्हणजेच पूर्व नरसिंह अशा दोन मूर्ती आहेत. दौम्य ऋषींची समाधी सुद्धा इथेच आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाळ्यात या मंदिराला जाणं म्हणजे खरंच सुखच आहे.